नमस्कार. दिनांक 10 जून. कथेचं शीर्षक आहे श्रीकृष्ण दर्शनाची इच्छा आहे ना. पांडुरंग सोनाराने महाराजांच्या कानात सोन्याने मढवलेली रुद्राक्षे घातली होती. जलोदर व्याधीच्या गोसाव्याला द्वारकेला जाण्याची इच्छा होती. ते जाणून महाराजांनी द्वारकेच्या श्रीकृष्ण मूर्तीचे पाषाण रूप धारण केले. ते पाहून गोसावी देहभानच विसरला. महाराजांनी थोड्या वेळाने आपले स्वरूप पूर्ववत केले तसा गोसावीही देहावर आला. परंतु पूर्व स्वरूपात आलेल्या महाराजांच्या कानातील सोन्यात गुंफलेली रुद्राक्षे मात्र पाषाणाचीच राहिली. महाराजांनी घडवलेले स्वप्न दृष्टांत आणि साक्षात्कार रोकडे असत. तेथे संशयाला मुळीच जागा नसे. ज्याला असे दृष्टांत होत त्याला जागृत अवस्थेत कधी कधी महाराजांनी स्वप्नात दाखवलेली वस्तू प्रत्यक्ष मिळे किंवा ती व्यक्ती समक्ष भेटावयासही तेव्हा ती काही बोलण्याआधीच महाराज स्वप्न दृष्टांताची खूण पटवीत. असे करण्यामागे दोन उद्देश असत. एक, ज्याला दृष्टांत दिला त्याच्या मनात भ्रम संशय राहू नये, आणि दोन, कोणीही आपल्याला स्वप्न दृष्टांत झाल्याचा पोकळ दावा करू नये. गोसाव्याच्या मनात द्वारकेत जावे, श्रीकृष्ण मूर्ती डोळा भरून पाहावी असे होते. पण जलोदर व्याधी आणि उतार वयाने तो क्षीणबल झाला होता. आता आपल्याला श्रीकृष्ण दर्शन कसेच होणार या विचाराने हताश झाला होता. महाराजांना यती, संन्यासी, वैरागी, गोसावी यांच्याविषयी विशेष प्रेम असे. त्यातून हा गोसावी सच्चा होता. म्हणून त्याची व्याधी बरी करून श्रीकृष्ण दर्शनाची इच्छा आहे ना असे विचारून त्यास दिलासा दिला होता. त्यास निगुतीने आणून येथे बसवा असे सेवेकऱ्यांना त्यांनी आधीच बजावलेले होते. मग एके दिवशी त्या गोसाव्या समक्ष द्वारकेच्या श्रीकृष्ण मूर्तीचे पाषाण रूप त्यांनी पाहता पाहता धारण केले. त्याच्या गळ्यातील मोत्यांच्या, स्फटिकांच्या, रुद्राक्षांच्या माळाही पाषाणाच्याच झाल्या. ज्यांनी द्वारकेची श्रीकृष्णाची मूर्ती पाहिली होती त्यांना आपण द्वारकेत तर नाही ना असा भास झाला. सर्वांना आणि विशेषतः त्या गोसाव्याला प्रत्यक्ष या दर्शनाने पुनःप्रत्ययाचा आनंद झाला व ते धन्य झाले. सारेच जण देहभान विसरून गेले. थोड्या वेळाने महाराजांनी आपले पूर्व रूप धारण केले तेव्हा गळ्यातील रुद्राक्षे, मोती व स्फटिक माळाही पूर्ववत झाल्या. परंतु सोन्यात मढवलेली कानातील रुद्राक्ष कुंडले मात्र पाषाणाचीच राहिली. ते पाहून हा भास नव्हता, हे प्रत्यक्ष दर्शन होते याची सत्यता सर्वांना पटली. पांडुरंग सोनाराने ती पाषाणाची रुद्राक्षे काढून पुन्हा नवीन 4 रुद्राक्षे सोन्यात मढवून महाराजांच्या कानात घातली. महाराजांचे स्वप्न दृष्टांत रोकड्या प्रचितीचे कसे असत याचा दाखला देणारीच ही लीला आहे. धन्यवाद.